श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात कृषी आणि पर्यावरण क्षेत्राकरता अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबाबत. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच GDPमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचं योगदान 20% कमी असलं तरी रोजगारामध्ये या क्षेत्राचं योगदान 50% जवळ आहे. कृषी क्षेत्रात झालेल्या वृद्धीचे फायदे अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात सुद्धा दिसून येतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा कृषी क्षेत्राचं योगदान लक्षणीय आहे. या अर्थसंकल्पातही कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींबद्दल माहिती देताना कृषी वायदे बाजार अभ्यासक श्रीकांत कुवळेकर म्हणाले, काल संसदेमध्ये सादर केल्या गेलेल्या 2023-24 या आर्थिक वर्षाकरतेच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी नेमकं कुठल्या कुठल्या तरतुदी केल्या गेल्या त्याचा आपण संक्षिप्त आढावा घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी कर्ज, ज्याच्यावर सर्वांचं लक्ष असतं. तर कृषी कर्ज हे मागील वर्षाच्या 18.5 लाख कोटी रुपयांवरून 20 लाख कोटी रुपयांवर नेलेलं आहे. म्हणजे सुमारे 7% वाढ केलेली आहे. आणि ही फार सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कृषी कर्ज म्हणजे आपली जी कृषी आधारित इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती मोठ्या प्रमाणावर या कृषी कर्जामधनं जे काही वेगवेगळ्या योजनांतर्गत किंवा कृषी कर्ज मिळतं त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे 1.5 लाख कोटी अतिरिक्त ह्याच्यासाठी तरतूद केली गेलेली आहे या कृषी कर्जांसाठी. त्याच्यातनं एक निश्चितपणे अप्रत्यक्ष फायदे शेती क्षेत्रासाठी निश्चित होतील. त्यानंतर या अर्थसंकल्पाचं आपण वैशिष्ट्य असं म्हणता येईल की याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांना काही सबसिडीचं वगैरे गाजर दाखवलं गेलेलं नाहीये, तर अप्रत्यक्ष परंतु फार मोठे बेनिफिट्स या बजेटमधनं दिलेले आहेत. त्याचा आपण अतिशय संक्षिप्तपणे विचार करूया. तर एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चरल सेक्टरसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असं एक उभारणार आहेत. म्हणजे याच्यात नेमकं काय होऊ शकतं, याच्यातनं अनेक संभाव्यता आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना लागणारी जी माहिती किंवा डेटा आणि ज्या सेवा इतर लागतात त्या सेवांचं जिथे त्यांची जोडणी झालेली आहे ज्या सेवांमधून, त्या सेवांमधनं त्यांना डेटा आणि माहिती ही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, म्हणजे तुमच्या शेतीसाठी लागणारं हवामानविषयक असो किंवा तुमच्या ज्या पिकाबद्दलची जी माहिती असो किंवा पिकासाठी लागणारा जो कच्चा माल असो त्याचा असो, त्यासाठी लागणारा कर्ज असो, त्याच्या संदर्भात इन्शुरन्स असं आणि त्याचबरोबरच बाजाराबद्दल ज्याला मार्केट इंटेलिजन्स म्हणतात, अशा प्रकारची अनेक प्रकारच्या सेवा किंवा माहिती जी शेतकऱ्याला लागते ती देण्यासाठी एक संघटित प्रकारचा एक प्लॅटफॉर्म किंवा मंच म्हणू शकतो, अशी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यामध्ये याचा फायदा ॲग्रीटेक इंडस्ट्री जी आहे ती आणि स्टार्टअप्स या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये होणार आहे, यांनाही त्याचा होणार आहे फायदा. आणि फायदा याचा सर्वांनाच होणार आहे, ग्राहकांपर्यंत. तर ही डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर नंतर एक ॲग्रिकल्चरल ॲक्सिलरेटर फंड याचीही स्थापना त्यांनी केली आहे. तो जरी स्टार्टअपसाठी असला तरी लक्षात घ्या स्टार्टअपची व्याप्ती फार मोठी असते. जरी आपण असं म्हटलं की प्री प्रोडक्शन, उत्पादन पूर्व आणि उत्पादन पश्चात म्हणजे काढणी पश्चात, ज्याला आपण पोस्ट प्रोडक्शन, ह्या दोन्ही प्रकारच्या कृषीमधल्या 2 महत्त्वाचे जे टप्पे आहेत, या दोन्ही टप्प्यांमध्ये अनेक प्रकारच्या सेवा आज ही ॲग्रिकल्चरल स्टार्टअप्स देत आहेत. त्यातही विशेष करून काढणी पश्चात तंत्रज्ञान असेल किंवा काढणी पश्चात जी विपणन साखळी असेल आणि एकंदरच पुरवठा साखळी, मग ती पुरवठा साखळी तुमच्या कृषी निविष्ठांची असो किंवा तुमच्या काढणी पश्चात संदर्भात असो, आपला माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर हातात येतो शेतकऱ्यांच्या माल, त्याच्यानंतरची जी एक सप्लाय चेन असते ज्याला पुरवठा साखळी म्हणतो, या संपूर्णपणे पुरवठा साखळीमध्ये जे कोविड काळामध्ये डिस्टर्बन्स आले होते आणि एकंदरच ही कृषी साखळी, पुरवठा साखळी जी कार्यक्षम नसल्यामुळे जे काही स्ट्रेस निर्माण झाले, त्या स्ट्रेसला जर दूर करायचं असेल तर ह्या स्टार्टअप्सचं तिथे असणं आणि त्या स्टार्टअप्सना भांडवल मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कुठेतरी ॲग्रिकल्चरल ॲक्सिलेटर फंड जो स्थापन केला जाणार आहे त्याच्यातनं ह्या सगळ्या उपलब्धी होतील आणि त्याच्यातनं निश्चितपणे त्याचे अप्रत्यक्ष फायदे एक वर्षभरानंतर कृषी क्षेत्राला चांगल्यापैकी दिसून येतील. त्यानंतर आपण बघितलं असेल की इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणजे आपलं भरडधान्य वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष. त्यानिमित्ताने एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च
अशी एक संस्था जी हैदराबादमधनं स्थापन केली जाईल, त्यालाही एक सपोर्ट देण्याचं म्हटलंय. त्याचं यावर्षी महत्त्व असं आहे की पुढील काळात कदाचित एल निनो हवामान भारतात जर आलं तर त्याच्या निमित्ताने आपल्याकडे पाऊस कमी असण्याची जी एक पुढची 2-3 वर्ष असू शकतील, तर त्या पाऊसमान जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र वाढतं. त्यावेळेला ही भरड धान्यच आपल्याला तारून नेऊ शकतात. तर या भरड धान्यांच्या निमित्ताने जो निधी अतिरिक्त मिळणार आहे किंवा भरडधान्य या क्षेत्राला जे सरकारी सपोर्ट मिळणार आहे, त्याच्यातनं निश्चितपणे शेतकऱ्यांना होईल फायदा. आपण पाहिलं असेल या व्यतिरिक्त अजून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये नैसर्गिक शेती आहे. त्याला 3 वर्षात आत्ता जी साधारणपणे 40 लाख शेतकरी त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांची संख्या 1 कोटीवर नेण्याचा मानस आहे. त्यांना 10,000 बायो इनपुट ज्याला म्हणतात ती देण्यासाठी अशी सेंटर 10,000 सेंटर्स उघडली जाणार आहेत. म्हणजे एक नैसर्गिक शेतीकडे ज्यांचा कल आहे त्यांना एक अर्थसंकल्पामधनं सपोर्ट मिळणार आहे. आपण अजून एक बघितलं की आपण फूड ग्रेन आणि इतर अनेक खनिज असतील या संदर्भात एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असा 75,000 कोटीचा एक फंड उभा करून त्याच्यामधनं पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यात फूड ग्रेनसाठी पण आहे. तर हे फूड ग्रेनची म्हणजे आपल्याला याचा फायदा खूप होणार आहे. मग ते वेअरहाऊसिंग असो किंवा इतर पायाभूत सुविधा असो त्याच्या अनुषंगाने येणार आहे. याच्यातनं एक चांगल्यापैकी पॅकेज दिलेलं आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी आपण म्हणू शकतो की आपल्याकडे फलोत्पादन किंवा हॉर्टिकल्चर प्लांटिंग मटेरियल हे चांगल्या दर्जाचं आणि रोगमुक्त असं देण्याच्यासाठी 2200 कोटीची तरतूद केलेली आहे. तर आपलं फलोत्पादन क्षेत्रामध्ये आपलं आघाडीचं राज्य आहे, त्यामुळे याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे होईल. अशा एक ना एक अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या ज्या त्या वरकरणी जरी आपल्याला त्याच्यात कृषी शब्द नसेल किंवा शेतीच्या दृष्टीने दिसल्या नसेल तरी तंत्रज्ञानाकडे एक कुठेतरी आपण सरकणार आहोत. आणि त्याच्यामधनं ही दिशा दिलेली आहे की या तंत्रज्ञानातनं ह्या सर्व असे विखुरल्या गेलेल्या शेती रिलेटेड जे सेवा आहेत त्या सगळ्या विखुरल्या आहेत, त्या कुठेतरी एकत्रितपणे बांधल्या जातील, त्याचं नेटवर्किंग होईल आणि याचा फायदा निश्चितपणे शेती क्षेत्राला होईल. पर्यावरणपूरक विकास हा अपरिहार्य आहे याची जाणीव सर्वच पातळीवर झालेली आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतिमतः शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाकडे आपली वाटचाल चालू असल्याचं यंदाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. अमृतकाळ वर्षात शाश्वत विकासाची कास धरणे आवश्यक आहे. स्वच्छ ऊर्जेचा प्रश्न हा या दृष्टिकोनातून कळीचा बनलाय. आज मितीला भारताची 70% ऊर्जेची गरज ही औष्णिक ऊर्जेतून भागते, पण कोळसा जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. या पार्श्वभूमीवर 100 गिगावॅटच्या सौर ऊर्जा उत्पादनासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अक्षय ऊर्जेचे इतर स्रोतही वापरून पारंपरिक इंधनावरचे अवलंबित्व सरकार कमी करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात हरित ऊर्जा हा महत्त्वाचा विषय म्हणून समोर आलेला दिसतो. काही योजनांमधून सरकार पर्यायी ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. यावर प्रकाश टाकताना पर्यावरण, पाणी आणि शेतीतज्ञ डॉक्टर उमेश मुंडले म्हणाले, यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यावरणासाठी ज्या काही शिफारसी किंवा जे काही कार्यक्रम आखलेले आहेत बजेटमध्ये, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर याला ग्रीन ग्रोथ असं नाव दिलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की अनेक प्रकारच्या प्रोसेसेस अशा करायचे ज्याच्यामधनं प्रदूषण कमी होणार आहे आणि पर्यावरणाला वाचवता येईल, कमीत कमी हानी पोचवता येईल किंवा होत असलेली हानी कमी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन मिशन नावाचं जे मिशन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 19,700 कोटी रुपये हे ठेवलेले आहेत, ज्याच्यातनं आपली जी आर्थिक व्यवस्था आहे त्याचं लो कार्बन इंटेन्सिटीकडे कसं आपल्याला ट्रान्झिशन करता येईल आणि पेट्रोल डिझेल जे आपले बायोफ्युएल्स आहेत, फॉसिल फ्युएल्स आहेत, त्याचे इम्पोर्ट्स आणि इनपुट कमी कसा करता येईल आणि ग्रीन एनर्जी कशी वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. दुसरा भाग असा आहे की एनर्जी स्टोरेज प्रोजेक्ट्स आणि एनर्जी ट्रान्झिशन म्हणजे आपल्याला सोलार किंवा ग्रीन एनर्जीकडे जास्त कसं जाता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत आणि त्यासाठी चांगल्या प्रमाणात बजेटमध्ये पैशाची सोय केली आहे. याच्यामध्ये नेट झिरो ऑब्जेक्टिव्ह हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण झिरो पोल्युशन किंवा झिरो पोल्युशन इन्क्रीज याच्याकडे कशा प्रकारे जाऊ याकडे बघितलं जाणार आहे. अजून एक महत्त्वाचा भाग की ग्रीन क्रेडिट प्रोग्राम हा एक मोठा प्रोग्राम दिला जात आहे की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत यश मिळवेल आणि ग्रीन प्रोग्राम असू शकेल असं जर करत तर त्यासाठी वेगळे इन्सेंटिव्ह असणार आहेत कंपन्यांसाठी, इंडिव्हिज्युअल माणसांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी आणि तसंच लोकल बॉडीजसाठी म्हणजे सरकारी आणि खाजगी प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येकाला ग्रीन एनर्जीसाठी त्यांनी त्या बाजूला वळावं यासाठी इन्सेंटिव्ह मिळणार आहेत. त्यानंतर एक गोवर्धन स्कीम नावाची स्कीम आहे ज्याच्यामध्ये 500 नवीन वेस्ट टू वेल्थ प्लांट्स असणार आहेत
त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी प्रमोट केली गेली आहे. त्याच्यामध्ये बायोगॅस प्लांट्स आहेत, कम्युनिटी और क्लस्टर प्लांट्स आहेत. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 10,000 कोटीपेक्षा जास्ती असणार आहे आणि याचा फायदा असा आहे की याच्यामधनं रोजगार निर्मिती होणार आहे किंवा अनेक एंटरप्रेन्योर्सना पण हा व्यवसाय तयार करण्यासाठी संधी मिळणार आहे. अजून एक महत्त्वाचा भाग आहे भारतीय प्राकृतिक खेती बायो इनपुट रिसोर्स सेंटर्स, म्हणजे नैसर्गिक शेती किंवा रासायनिक खत विरहित शेती करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा 10 मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. अजून एक गोष्ट महत्त्वाची, मिष्टी मॅंग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स. समुद्र किनाऱ्यालगत जिथे योग्य जागा आहे, लोकेशन, आपलं कांदळवन किंवा मॅंग्रोव्हची लागवड केली जाणार आहे आणि ती राखली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त अमृत धरोहर या नावाखाली आज 2 फेब्रुवारी हा वर्ल्ड वेटलँड डे आहे. त्यामुळे हे विशेष मला सांगावं असं वाटतं की वेटलँड्स किंवा पाणथळ जागा हा खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या भागातल्या पर्यावरणाच्या दृष्टीने. तर त्याचा उपयोग करून, त्याचं संवर्धन करून बायोडायव्हर्सिटी तिथली कशी वाढेल आणि त्याचा ऑप्टिमल यूज कसा होईल, ज्याच्यातनं कार्बन स्टॉक कसा होईल आणि इको टुरिझम ऑपॉर्च्युनिटी त्याच्यातनं काही होऊ शकतील का, ज्याच्यातनं इन्कम जनरेशन होईल आणि एंटरप्रेन्योर्सला नवीन गोष्टी बघायला मिळतील, नवीन संधी उपलब्ध होतील, या दृष्टीने सगळं केलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त कोस्टल शिपिंग हा एक अजून भाग आहे, ज्याच्यातनं ट्रान्सपोर्टमधला जो बायोफ्युएल आहे, फॉसिल फ्युएल आहे, त्याचा वापर कमी होऊन ग्रीन एनर्जी, त्यातलं प्रदूषण कमी होऊन बाकी गोष्टी कशा करता येतील या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या वर्षीच्या बजेटमध्ये बघायला मिळतात, ज्या पर्यावरणाशी संबंधित आहेतच आणि योग्य प्रकारे त्याच्यावरती काम केलं, योग्य संधी टिपल्या गेल्या तर त्याच्यातनं प्रदूषणाला नक्की आळा घालता येऊ शकेल, किमान होणारं प्रदूषण कमी कसं करता येईल आणि आपण ग्रीन एनर्जीकडे कसं जाऊ याकडे बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन नक्की मिळेल. ही संधी त्या दृष्टीने मला या बजेटमध्ये दिसते. अर्थव्यवस्था ही पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक व्हावी यासाठी अर्थसंकल्प मार्गदर्शक ठरावा अशीच आपल्या सर्वांची इच्छा असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात येत्या वर्षापुरतीच नव्हे तर अमृत काळात अर्थव्यवस्थेची प्रगती कोणत्या दिशेने व्हावी याची बीजे दिसतायत. आज आपण कृषी आणि पर्यावरण क्षेत्राशी निगडीत तरतुदींचा आढावा घेतला. अर्थसंकल्प विशेष या मालिकेत उद्या 3ऱ्या आणि अंतिम भागात उद्योग क्षेत्र आणि अर्थव्यवस्थांच्या आंतरराष्ट्रीय तुलनेचा आपण आढावा घेणार आहोत. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य राजेश सेजवळे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ विरकर.